हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। तर कटोरी ब्लाउजच्या पेपर पॅटर्नवरून ब्लाउजची कटिंग कशी करायची ते आपण पाहणार आहोत। तर बघा, नेमका कोणता पार्ट आहे तो कसा ठेवला गेला पाहिजे जेणेकरून बाहीची कटिंग आणि पाठीमागचा जो भाग आहे तो सरळ धाग्यात येईल। तर कटोरीची कटिंग जी आहे ती आपण तिरकस धाग्यात कशी कटिंग करायची हे आपण सविस्तर पाहणार आहोत। तर बघा, पेपर पॅटर्नची बंद बाजू आणि अस्तरची जी बंद बाजू आहे ती अशाच पद्धतीने आपल्याला ठेवायची आहे, जशी मी ठेवली आहे तसं। आणि गळा आहे तसंच आपल्याला जसं आहे तसं इथं बघा एका हाताच्या सहाय्याने आपल्याला दाबून घ्यायचं आहे आणि जशी आहे तशी एकदम लागूनच आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे। तर तसं जर आपण नाही केलं तर आपल्याला बघा मार्किंग करतो आपण, त्याच्यात पाव इंच एक्स्ट्रा वाढतं, त्याच्यानंतर कटिंगमध्ये पाव इंच एक्स्ट्रा वाढतं, असं करून आपलं अर्धा इंच एक्स्ट्राचं इथं माप वाढून जातं। त्यासाठी मार्किंग करताना आपल्याला तसं होऊ नये याच्यासाठी आपल्याला लागूनच इथं मार्किंग करायची आहे। तर इथं बघा, आता आपण बाहीची कटिंग करून घेऊया। तर बाहीची कटिंग इथं मी पेपर पॅटर्न तयार करून ठेवलं आहे, कारण अस्तर छोटं घेतलेलं होतं मी त्याच्यासाठी। आता बघा, आपण जर पेपर पॅटर्न पहिले तयार करून ठेवलं तर अस्तरवर व्यवस्थित आपल्याला मार्किंग करून सर्व पार्ट ॲडजस्ट करून ठेवता येतात। त्याच्यासाठी ब्लाऊजची कटिंग करताना नेहमी इथं पहिले पेपर पॅटर्न तयार करायचं, त्याच्यानंतरच इथं बघा आपल्याला ब्लाऊजची कटिंग करायची आहे। तर हे लक्षात ठेवायचं आहे। आता इथं बघा बाही ठेवली मी आणि जसं आहे तसं इथं एका हाताच्या सहाय्याने बघा दाबून ठेवलं एका पेपरला आणि जशी आहे तशी इथं मार्किंग करून घेतली। त्याच्यानंतर आपण इथं आता कटिंग करून घेणार आहोत। तर हे बघा, व्यवस्थित जेवढी मार्किंग केलेली आहे आपण तेवढीच इथं कट करायची आहे। एक्स्ट्राची कुठेही मार्जिन एड न करता आपल्याला इथं कटिंग करून घ्यायची आहे। तर थोडंफार जरी आपलं इथं मार्जिनमध्ये आपण एक्स्ट्रा घेतलं तर आपलं कटिंग चुकतं, त्याच्यासाठी जसं आहे तसं मार्किंग करून कटिंग करून घ्यायची आहे। आता इथं बघा, तर इथं बघा आपल्याला कटोरी कट करताना आपल्याला ती तिरकस धाग्यातच कट करायची असते। तर बघा, या पद्धतीने मी अस्तरचं कापड व्यवस्थित करून घेतलं आणि इथं बघा या साईडला आपल्याला इथं आयपट्टी लावत असतो आपण, ती याच पद्धतीने ठेवायची। बघा, हा उभ्या सरळ धागा आहे बघा कापडचा, आणि या पद्धतीने तिरकस जर आपण ओढलं तर तिथं बघा आपली कटोरी जी आहे ती व्यवस्थित येते। तर हे बघा, या पद्धतीने उभी न ठेवता या पद्धतीने ठेवायची आहे, जशी मी दाखवलेली आहे कटिंग करताना, म्हणजे अस्तरवर कशी ठेवायची। तर याच पद्धतीने तुम्ही सुद्धा कटोरी ठेवायची आणि व्यवस्थित कट करून घ्यायची, कारण आपण तिरकस धाग्यात जर कटोरी व्यवस्थित कट नाही केली तर ती अंगात व्यवस्थित बसत नाही, ती चपटी बसते। आणि असं जर कटिंग केलं आपण तर ती एकदम व्यवस्थित अशी ओढली जाते, त्याच्यासाठी अंगातसुद्धा फिटिंगमध्ये बसते व्यवस्थित। तर हे छोटे छोटे ज्या गोष्टी असतात ते ब्लाऊजची कटिंग करताना आपण लक्षात ठेवल्या तर आपला ब्लाऊज जो आहे तो एकदम व्यवस्थित कटिंग होतो आणि शिवूनसुद्धा एकदम फिनिशिंगमध्ये दिसतो। आता बघा, बंद बाजू आहे ती माझ्या साईडला आहे अस्तरची। तर आपण या साईडला बघा इथं पाठीमागचा भाग कट केला होता, तिथंच मी साईड पार्ट याच पद्धतीने ठेवला आहे। तर हे बघा, तर कोणतीही साईज असेल तर तुम्ही साईड पार्ट आहे तो याच पद्धतीने, म्हणजे आपण पाठीमागचा भाग काढतो तिथंच बघा या पद्धतीने ठेवायचा आहे आणि कुठलीही मार्जिंग एड न करता आपल्याला त्याची मार्किंग करून घ्यायची आहे, जसं आहे तसं। आणि या पद्धतीने इथं आपल्याला कट करून घ्यायचं आहे। तर बघा, इथं या साईडला मी पट्टी एक राहू दिली, कारण आपल्याला आयपट्टीसाठी ते कापड लागणार आहे त्याच्यासाठी, आणि ते बंद बाजूकडून होतं तर ते आपल्याला हुकपट्टीसाठी किंवा आयपट्टीसाठी इथं उपयोग त्याचा करता येतो याच्यासाठी। तर बघा, इथं आहे तशी मार्किंग मी इथं केलेली आहे पॅटर्नची, आणि जसं तसं मी इथं आता कट करून घेते। तर या पद्धतीने बघा कटिंग करून घेतलं मी इथं साईड पार्ट। आता आपल्याला इथं बघा योगपट्टी कट करायची आहे। तर आपण पेपर पॅटर्न तयार करताना त्याच्यात मार्जिन सहित किती एड करायचं ते आपण पाहिलं होतं। तर कटिंगचा व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे, तुम्ही पाहिला नसेल तर तो जाऊन नक्की पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की पेपर पॅटर्न कसं तयार करायचं आहे मार्जिन सहित, आणि व्यवस्थित मापानुसार आपल्याला कटोरी कशी वाढवायची ते सुद्धा मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे। आता इथे बघा, ब्लाऊज पीसचं कापड घेतलेलं आहे। आता इथं लेस दिलेली होती बाहीसाठी, त्यासाठी मी इथं बंद बाजूकडून या पद्धतीने बघा कापड फोल्ड केला आणि बाहीची कटिंग सर्वात पहिले करून घेतली। आता इथं आपल्याला बघा
कापडची जी बंद बाजू दिसते त्या साईडला आपल्याला अस्तरचा पार्ट ठेवायचा आहे। तर बघा या पद्धतीने अस्तरचा पार्ट ठेवायचा आणि सर्व जे पार्ट आहे आपले ते अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन घेऊन आपल्याला इथं कापडची कटिंग करायची आहे। तर बघा आपण अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन घेऊन आपण जर ब्लाऊज कटिंग केला तर आपण जेव्हा अस्तर आणि कापड जेव्हा जोडतो तेव्हा आपल्याला कुठलीही अडचण येत नाही। तर त्याच्यासाठी अर्धा इंचाची मार्जिन सोडून तुम्ही कोणताही ब्लाऊज कटिंग करत असाल तर या पद्धतीने एक्स्ट्रा मार्जिन ठेवून आपल्याला ब्लाऊजची कटिंग करायची आहे। आता इथं बघा आपला क्रॉसपट्टी जी आहे ती इथं व्यवस्थित बसते आहे। तर तिथे मी या पद्धतीने ठेवून कट करून घेतली। आता आपल्याला इथं बाकीचे जे पार्ट आहेत ते कट करायचे आहे। त्याच्यासाठी अस्तर बघा या पद्धतीने व्यवस्थित ठेवलं मी, कापड आहे ते। आता इथं साईड पार्ट ठेवून घेतला आणि इथं बघा या पद्धतीने कट करून घेते आता अर्धा इंचाची मार्जिन सोडून। हे बघा तुम्हाला जर तसं जमत नसेल तर तुम्ही इथे टाचांचा वापर करून सुद्धा ब्लाऊजची कटिंग करू शकता। तर बघा हा कापड जो आहे तो असा सुळसुळीत होता, त्याच्यासाठी व्यवस्थित कटिंग करता जमत नव्हतं, पण मी तरी व्यवस्थित केलं ते कटिंग। तर आता बघा कटोरी आपण जशी अस्तरवरती कटिंग केली होती तशीच मी इथं कापडावरती सुद्धा त्याच पद्धतीने ठेवलेली आहे आणि कटिंग करून घेतली बघा। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।